नमस्कार. मी प्राध्यापक सुनील लाड, स्वामी रामानंद भारती ज्युनियर कॉलेज तासगाव. आपण युरोपीय वसाहतवाद हे प्रकरण शिकवत आहोत. मागील 3 लेक्चरमध्ये आपण वसाहतवाद याचा अर्थ काय, त्याचे स्वरूप काय, त्याचबरोबर वसाहतवादाच्या उदयाची कारणे कोणती होती आणि वसाहतवादाचे कोणते परिणाम झालेले आहेत हे जाणून घेतलेलं आहोत. त्यानंतर दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण युरोपीय राष्ट्रांनी अमेरिकेमध्ये वसाहतवाद कसा निर्माण केला आणि अमेरिकेने त्यातून स्वतःचं स्वातंत्र्य कसं मिळवलं हे जाणून घेतलेलं आहोत. तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या प्रदेशांमध्ये युरोपीय वसाहतवाद कसा निर्माण झाला होता हे जाणून घेतलेलं होतं. आजचं हे युरोपीय वसाहतवाद या प्रकरणाचं 4थं आणि शेवटचं लेक्चर आहे. या आजच्या लेक्चरमध्ये आपण युरोपीय राष्ट्रांनी आशिया आणि आफ्रिका या राष्ट्रांमधील वसाहतवाद कसा निर्माण केला आणि त्याचे कोणते परिणाम झालेले होते हे आज आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आशिया खंडातील म्यानमार या राष्ट्रातील वसाहतवाद आपण जाणून घेऊ. म्यानमार हे भारताच्या शेजारील राष्ट्र आहे. पूर्वी याला ब्रह्मदेश असं म्हटलं जात होतं. आता ब्रिटिशांनी म्यानमारमध्ये वसाहतवाद निर्माण करण्यासाठी एकूण ब्रिटिशांची म्यानमार विरुद्ध 3 युद्धे झालेली आहेत. त्यांना ब्रह्मी युद्धे असं म्हटलं जातं. म्यानमारमधील राज्यकर्त्यांनी 1760 पर्यंत संपूर्ण म्यानमार एकछत्री अंमलाखाली आणला होता. त्यांनी भारतामधील मणिपूर हे ठिकाण ताब्यात घेऊन आसामपर्यंत धडक मारली. त्यावेळेला मात्र ब्रिटिशांना ही एक धोक्याची घंटा जाणवली, कारण म्यानमारचे राज्यकर्ते आसामपर्यंत येत आहेत, तर कालांतराने ते संपूर्ण भारतावर आपली सत्ता निर्माण करतील. त्यामुळं त्यांना वेळीच रोखण्याच्या उद्देशानं ब्रिटिशांनी म्यानमारच्या विरोधात युद्ध पुकारलं. लॉर्ड ॲमहर्स्ट हे भारतामध्ये गव्हर्नर होते. त्यांनी ब्रह्मदेशच्या विरोधात युद्ध पुकारलेलं होतं. ते युद्ध 2 वर्ष चाललं. त्याला पहिलं ब्रह्मयुद्ध म्हणतात. त्यामध्ये ब्रिटिशांनी म्यानमारचं रंगून बंदर आपल्या ताब्यात घेतलेलं होतं. त्यावेळेला ब्रिटिश आणि म्यानमार यांच्यामध्ये एक तह झाला. या तहानुसार मणिपूर जे ठिकाण होतं भारतातलं ते ब्रिटिशांना पुन्हा मिळालेलं आहे. त्याचबरोबर ब्रह्मदेशातील किनारी प्रदेश, तेथील नैसर्गिक साधनसंपत्ती यावरही ब्रिटिशांचा हक्क स्थापन झालेला आहे. त्याचबरोबर ब्रिटिश सैन्याचा खर्च देखील, लढाईचा खर्च तो देखील म्यानमारकडून वसूल करण्यात आला. दुसरं ब्रह्मयुद्ध हे लॉर्ड डलहौसीच्या काळात घडलं. म्यानमारमधील 2 ब्रिटिश नागरिकांना दंड ठोठावण्यात आला होता आणि हे एक निमित्त साधून लॉर्ड डलहौसीनं म्यानमारच्या विरोधात दुसरं युद्ध पुकारलं. त्यावेळेला जॉर्ज लॅम्बर्ट या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली फौजा पाठवून युद्ध पुकारलं. त्यामध्ये सुद्धा ब्रह्मी सैन्याचा पराभव झालेला होता. म्यानमार विरुद्धच्या या लढाईत इंग्रजांच्या सैन्यात भारतीय सैनिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. या युद्धाच्या खर्चाचा भार सुद्धा भारतावर लादण्यात आला. त्यानंतर तिसरं ब्रह्मयुद्ध झालं 1885च्या सुमारास. या युद्धासाठी ब्रह्मी सरकारचा फ्रान्सशी वाढत चाललेला संपर्क. तिसरं ब्रह्मयुद्ध जे होतं हे त्याचं कारण काय झालं, ब्रह्मी सरकार फ्रान्सशी संधान साधत होतं. फ्रान्स सरकारशी त्यांचा संबंध वाढत चाललेला होता. त्यामुळं हे ब्रिटिशांना आवडले नाही. त्यामुळे हे एक कारण साधून त्यांनी म्यानमारच्या विरोधात युद्ध पुकारलेलं आहे. इंग्रजांना संभाव्य धोक्याची ही कल्पना आलेली होती. त्यापूर्वी म्यानमारचा राजा थिबा याने इटली व जर्मनी या देशांशी व्यापारी करार करण्याचा प्रयत्न केला. त्याने फ्रान्सशी व्यापारी करार केला. अशातच थिबा राजाने बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन या ब्रिटिश व्यापारी संस्थेला दंड ठोठावला. लॉर्ड डफरीन याने म्यानमारशी लढण्यासाठी सैन्य पाठवले. या युद्धात इंग्रजांनी
मंडाले हे शहर जिंकले. थिबा राजा इंग्रजांना शरण आला आणि उत्तर म्यानमार इंग्रज साम्राज्याचा भाग बनले. अशा पद्धतीनं इंग्रजांनी म्यानमारमध्ये आपली वसाहत निर्माण केलेली होती. 1935ला ब्रिटिशांनी भारतामध्ये जो एक कायदा केला होता, 1935चा कायदा, त्या कायद्यानुसार म्यानमार भारतापासून वेगळा करण्यात आला आणि भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळालेलं होतं. भारताचंच अनुकरण करून म्यानमारनं ब्रिटिशांच्या विरोधात आंदोलन करून 1948ला आपलं स्वातंत्र्य मिळवलेलं आहे. त्यानंतर आशिया खंडातील दुसरं राष्ट्र आहे नेपाळ. आता नेपाळ हे भौगोलिकदृष्ट्या भारतावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीनं ब्रिटिशांना महत्त्वाचं वाटत होतं. त्यामुळं नेपाळ हे सुद्धा आपल्या ताब्यात राहावं यासाठी ब्रिटिशांनी प्रयत्न केले. नेपाळच्या विरोधात ब्रिटिश ज्यावेळेला लढाई झाली होती त्यावेळेला नेपाळचे अवघे 10,000 ते 12,000 सैन्य होतं आणि ब्रिटिशांचं सैन्य मात्र 30,000हून अधिक होतं. एवढ्या सैन्याशी सुद्धा नेपाळ सैन्यानं कडवी झुंज दिली, परंतु नेपाळचा त्यामध्ये पराभव झाला. मकवानपूर या ठिकाणी नेपाळचा पराभव झालेला आहे इसवी 1816 मध्ये. आणि नेपाळमध्ये सुद्धा ब्रिटिशांनी आपली वसाहत निर्माण केली. नेपाळचा देखील एक बाजारपेठ म्हणून ब्रिटिशांनी पुरेपूर वापर करून घेतला. यानंतर कालांतरानं 1923 मध्ये नेपाळच्या सार्वभौमत्वाला ब्रिटिशांनी मान्यता दिली आणि नेपाळ हे एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण झालं. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून ते मुक्त झालेलं आहे. त्यानंतर भारताच्या शेजारील आणखीन एक राष्ट्र आशिया खंडातील ते म्हणजे सिक्कीम. भारताच्या आसपासचा प्रदेश आपल्या वर्चस्वाखाली आणणे हे ब्रिटिशांचे उद्दिष्ट होते. भारताच्या उत्तर सीमेवर भूटान, बंगाल, नेपाळ आणि तिबेट यांनी वेढलेले सिक्कीम हे एक छोटे राज्य आहे. 1815 मध्ये सिक्कीमच्या राजाने दार्जिलिंग भोवतालचा प्रदेश ब्रिटिशांकडे सुपूर्द केला. त्या बदल्यात राज्याला ब्रिटिशांकडून वार्षिक तनखा सुरू झाला. ब्रिटिशांनी हळूहळू संपूर्ण सिक्कीमवर आपलं वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला. 1890 मध्ये ब्रिटिश चीन तहानुसार सिक्कीम इंग्रजांचे संरक्षित राष्ट्र असल्याचे मान्य करण्यात आले. दार्जिलिंग परिसरातील चहाचे मळे संरक्षित ठेवणे इंग्रजांच्या दृष्टीने महत्वाचे होते. सिक्कीमला मध्यगत राष्ट्र, बघा बफर झोन म्हटलेला आहे, मध्यगत राष्ट्र म्हणजेच बफर झोन, सिक्कीमला बफर झोन बनवून त्याचे अंतर्गत प्रशासन व परराष्ट्र धोरण इंग्रजांनी स्वतःच्या ताब्यात घेतले. परंतु सिक्कीमचा दर्जा मात्र एक स्वतंत्र राज्य म्हणून राहिला. 1975 साली सिक्कीममध्ये जनतेचा कौल घेण्यात आला आणि त्यानुसार जनतेनं सिक्कीमला भारतीय संघराज्यात सामील होण्यासंदर्भात कौल दिला होता. त्यानुसार 1975ला सिक्कीम हे भारतीय संघराज्याचं एक घटक बनलं. एक राज्य म्हणून सिक्कीमला मान्यता मिळालेली आहे 1975 साली. त्यानंतर भूटान हे देखील एक भौगोलिक आणि व्यापारी दृष्टीनं महत्वाचं राष्ट्र होतं आशिया खंडातील. त्याचं भौगोलिक आणि व्यापारी महत्व जाणून वॉरन हेस्टिंग्जने भूटानशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. इंग्रजांनी भूटानच्या अंतर्गत कारभार ढवळाढवळ न करण्याचं मान्य केलं. 8 ऑगस्ट 1949 रोजी भारत आणि भूटान यांच्यामध्ये झालेल्या करारान्वये भूटानचे परराष्ट्र धोरण आणि संरक्षणासंबंधीची धोरणे यामध्ये भारताची भूमिका सल्लागार राष्ट्राची आहे. भूटानंतरचं आणखी एक आशिया खंडातील राष्ट्र म्हणजे तिबेट. तिबेटमध्ये त्यावेळी दलाई लामांचा प्रभाव होता. तिबेटचं महत्व का होतं बघा, जाणून घ्या. कारण रशिया हे एक ब्रिटिशांचं प्रतिस्पर्धी राष्ट्र होतं आणि या रशियाला अटकाव करणं यासाठी तिबेट आपल्या ताब्यात असणं ब्रिटिशांच्या दृष्टीनं महत्वाचं होतं. त्याचबरोबर त्यांचा जो मुख्य उद्देश होता स्वतःचा व्यापार वाढवायचा, नवीन बाजारपेठा निर्माण करायच्या आणि आपल्या उत्पादनाची त्यामध्ये विक्री करायची, यासाठी त्यांना हक्काची बाजारपेठ हवी होती आणि त्या दृष्टीने सुद्धा त्यांना तिबेट आपल्या वर्चस्वाखाली आणायचं होतं. म्हणजे 2 महत्वाचे हेतू होते, एक रशियाला अटकाव करणं आणि दुसरं स्वतःचा व्यापार वाढवणं. या दृष्टीनं या हेतूनं ब्रिटिशांनी तिबेटमध्ये आपली वसाहत स्थापन केलेली आहे. इंग्लंड रशिया करार 1907 मध्ये झालेला आहे. त्या करारानुसार तिबेटमधील
चीनच्या वर्चस्वाला तत्वतः मान्यता मिळाली. आता हा एक करार महत्वाचा आहे बघा, कारण 1907च्या इंग्लंड रशिया करारानुसार तिबेटमधील चीनच्या वर्चस्वाला मान्यता मिळाली. कालांतरानं याचा फायदा चीनला काय झाला, तर तिबेटवर आपला हक्क सांगण्याची संधी चीनला निर्माण झालेली आहे. त्यामुळं तिबेट आणि चीन या संदर्भात सतत अजूनही बरेच वादविवाद निर्माण होत असतात. तर 1907चा करार हा त्या दृष्टीने एक महत्वाचा मानला जातो. तिबेट नंतर ही जी आपण राष्ट्र एकूण पाहिली, तिबेट, सिक्कीम, नेपाळ, म्यानमार, ही अशा खंडातील ब्रिटिशांनी कसा वसाहतवाद त्या ठिकाणी निर्माण केला हे आपण पाहिलं. आता अशा खंडातलं महत्वाचं राष्ट्र म्हणजे भारत. भारतामधील वसाहतवाद आपण स्वतंत्र प्रकरणामध्ये पाहणार आहोत. आता आपण पाहूया की आफ्रिका खंडामध्ये युरोपीय राष्ट्रांनी कशा वसाहती निर्माण केलेल्या आहेत. कारण आफ्रिका खंड हे युरोपीय राष्ट्रांच्या दृष्टीनं अत्यंत अनोळखी असा परिसर होता. कारण अत्यंत जंगलमय प्रदेश, घनदाट जंगल, त्याचबरोबर वाळवंटी प्रदेश, असा हा दुर्गम खंड मानला जातो आफ्रिका खंड. या आफ्रिका खंडामधील ब्रिटिशांना वसाहती स्थापन करणं एक मोठं आव्हानात्मक कार्य होतं. तरी देखील ब्रिटिशांनी आफ्रिकेमध्ये आपल्या वसाहती निर्माण केलेल्या आहेत. आता या संदर्भातील 2 परिषदा फार महत्वाच्या मानल्या जातात आफ्रिका खंडामध्ये वसाहती निर्माण करण्याच्या दृष्टीनं. एक ब्रुसेल्स परिषद आणि बर्लिन परिषद. आता ही ब्रुसेल्स परिषद काय आहे आणि बर्लिन परिषदेमध्ये काय महत्वाचे निर्णय घेतले गेले ते आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम पाहूया ब्रुसेल्स परिषद. बेल्जियमचा राजा दुसरा लिओपोल्ड याने कांगोवर वर्चस्व मिळवले होते. त्याने 1876 मध्ये ब्रुसेल्स येथे एक परिषद भरवली, तिला ब्रुसेल्स परिषद म्हटलेलं आहे. येथे युरोपातील भूगोलशास्त्रज्ञ आणि संशोधक एकत्र आले होते. आफ्रिकेत ज्ञानाचा प्रसार व्हावा म्हणून इंटरनॅशनल असोसिएशन फॉर द एक्सप्लोरेशन अँड सिव्हिलायझेशन ऑफ सेंट्रल आफ्रिका या नावाची संस्था स्थापण्याचे या परिषदेत ठरले. बघा, ब्रुसेल्स परिषदेमध्ये ही संस्था स्थापलेली आहे. कोणत्या संस्था? इंटरनॅशनल असोसिएशन फॉर द एक्सप्लोरेशन अँड सिव्हिलायझेशन ऑफ सेंट्रल आफ्रिका. आणि यांचा उद्देश काय आहे? आफ्रिकेत ज्ञानाचा प्रसार व्हावा. त्यानंतर बर्लिन परिषद. ही बर्लिन परिषद कशासाठी होती ते आपण पाहूया. आफ्रिकेत आपल्यासाठी कोणत्या संधी आहेत याचा विचार करण्यासाठी 1884 मध्ये बर्लिन येथे युरोपीय राष्ट्रांची एक परिषद भरली. प्रत्यक्षात या परिषदेचा हेतू वेगळाच होता. म्हणजे यांनी कारण काय दाखवलं होतं? आफ्रिकेत आपल्यासाठी कोणत्या संधी आहेत याचा विचार करायचा. परंतु त्यांचा मुख्य उद्देश होता युरोपीय राष्ट्रांनी आफ्रिकेचा प्रदेश आपापसात शांततापूर्ण रीतीने कसा वाटून घ्यावा. म्हणजे आफ्रिकेमध्ये वसाहती निर्माण करायच्या आहेत तर आपापसात भांडण्यापेक्षा प्रत्येकानं विचारविनिमय करून आपापसात ही राष्ट्र, आफ्रिका खंडातली राष्ट्र वाटून घ्यायची आहेत. त्या ठिकाणी आपल्या बाजारपेठा निर्माण करायच्या, आपल्या वसाहती निर्माण करायच्या, आपली सत्ता स्थापन करायची आहे त्या राष्ट्रांवर. यासाठी ही बर्लिन परिषद भरवलेली आहे. बर्लिन परिषदेत बेल्जियमच्या कांगोवरील प्रभुत्वाला मान्यता देऊन तो प्रदेश कांगो फ्री स्टेट म्हणून ओळखण्यास मान्यता देण्यात आली. स्वतःच्या प्रभुत्वाखाली असलेल्या आफ्रिकन वसाहतीमधील मानवी आणि नैसर्गिक संपत्तीचा पूर्ण विनियोग करण्यात एखादे युरोपियन राष्ट्र अयशस्वी ठरले. बघा, म्हणजे आपल्या वाट्याला जो प्रदेश आलेला आहे त्या प्रदेशावर आपण आपली सत्ता स्थापन करून त्या संपत्तीचा, नैसर्गिक संपत्ती ज्या त्या ठिकाणी होती त्या नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर स्वतःसाठी करून घेण्यामध्ये जर ते राष्ट्र अपयशी ठरलं तर त्यानं दुसऱ्या राष्ट्राला संधी द्यायची आहे. बघा, किती सामोपचाराने ह्यांनी हे वाटून घेतलेले आहेत राष्ट्र. युरोपीय राष्ट्र किती धूर्त आहेत हे आपल्या लक्षात येईल. जॉर्ज टॉपमन गोल्डी यांनी युनायटेड आफ्रिकन कंपनी स्थापन केली होती. इंग्लंडने त्याला नायजेरियात व्यापार करण्याची सनद दिली. पुढे इंग्रज सरकारने ही कंपनी ताब्यात घेतली. नायजेरिया ही इंग्रज सरकारच्या अधीन असलेली वसाहत बनली. टोगोलँड ही एक वसाहत जर्मनीची वसाहत होती. जर्मनीचा चान्सलर बिस्मार्क याने 1883 मध्ये पश्चिम आफ्रिकेत जर्मनीची पहिली वसाहत स्थापन केलेली आहे. बिस्मार्क आपल्या सर्वांना, बिस्मार्कचा इतिहास आपण सर्वांनी पाहिलेला आहेच. या
जर्मनीचा चान्सलर बिस्मार्क यानं टोगलँड ही पश्चिम आफ्रिकेतली पहिली वसाहत आहे, जर्मनीची पहिली वसाहत 1883 मध्ये स्थापन केलेली आहे. अशा प्रकारानं आफ्रिकेमधील वेगवेगळ्या राष्ट्रात वेगवेगळ्या भागांमध्ये म्हणजे पूर्व आफ्रिका, उत्तर आफ्रिका अशा वेगवेगळ्या भागांमध्ये युरोपातील वेगवेगळ्या राष्ट्रांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या. त्यातील नैसर्गिक साधन संपत्तीचा पुरेपूर वापर केला. आपल्या उत्पादित वस्तू त्या ठिकाणी विकण्यासाठी सुद्धा एक बाजारपेठ म्हणून देखील या आफ्रिका खंडातील राष्ट्रांचा युरोपीय राष्ट्रांनी वापर करून घेतलेला आहे. आता आफ्रिका खंडातीलच एक महत्त्वाचं राष्ट्र म्हणजे इजिप्त. आता हे इजिप्त राष्ट्र आपल्या ताब्यात राहावं असं बऱ्याच युरोपीय राष्ट्रांना वाटत होतं. त्यामध्ये इंग्लंड आणि फ्रान्स ही महत्त्वाची राष्ट्र होती ज्यांनी इजिप्त आपल्या ताब्यात राहण्यासाठी प्रयत्न केला होता. त्यापैकी इंग्रजांनी केलेला एक प्रयत्न म्हणजे अलेक्झांड्रिया ते कैरो रेल्वे मार्ग इंग्रजांनी बांधलेला आहे आणि फ्रेंचांनी सुएज कालवा त्या ठिकाणी खोदण्याचं कार्य केलेलं आहे. सुएज कालवा भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र जोडण्यासाठी सुएज कालवाचा उपयोग होतोय. दोन समुद्रांच्या मध्ये आहे तो सुएज कालवा, भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र. त्यावेळेचा फ्रेंच अधिकारी फर्डिनांड दी लेसेप्स यांच्या देखरेखीखाली या सुएज कालवा खोदण्याचं कार्य झालेलं आहे. हा सुएज कालवा जो आहे हा सुएज कालवा सर्वप्रथम इजिप्तनं स्वतःच्या खर्चानं खोदण्यास सुरुवात केली होती, परंतु या सुएज कालव्याचा खर्च खूप मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे इजिप्तला कर्ज घ्यावं लागलं. इजिप्त कर्जबाजारी झाला. त्यामुळं या सुएज कालवा कंपनीचे शेअर्स विक्रीस काढले. इंग्लंडने ते शेअर्स खरेदी केले. एका दृष्टीनं या सुएज कालव्यावर इंग्लंडचा हक्क प्रस्थापित झाला. कालांतरानं इजिप्त सुद्धा इसवी सन 1922 मध्ये इंग्रजांच्या जोखडातून मुक्त झालेला आहे. आता इजिप्तच दुसरे एक मांडलिक राष्ट्र आहे सुदान. या सुदान राष्ट्र सुद्धा आपल्या ताब्यात राहावं हे इंग्रजांना वाटत होतं. त्याचं एक महत्त्वाचं कारण होतं की इजिप्तमधली नाईल नदी ही एक मोठी नदी आहे. तिला इजिप्तची जीवनदायिनी असं म्हणतात आणि या नाईल नदीचा उगम सुदानमध्ये होतोय. त्यामुळे या इजिप्तच्या नाईल नदीचा उगम सुदानमध्ये असल्यामुळं तो सुदान प्रदेश सुद्धा आपल्या ताब्यात राहावा यासाठी ब्रिटिशांनी प्रयत्न केले. तो प्रदेश आपल्या ताब्यात असणं इंग्लंडच्या दृष्टीनं महत्त्वाचं मानलं गेलं होतं. त्यामुळे सुदान सुद्धा ब्रिटिशांनी आपल्या ताब्याखाली घेतलेला होता. असा बऱ्याच ज्या राष्ट्रांवर ब्रिटिशांची सत्ता होती, आपल्या वर्चस्वाखाली ज्या वसाहती होत्या त्या वसाहतींचं एकीकरण ब्रिटिशांनी केलं. म्हणजे दक्षिण आफ्रिकेतल्या इंग्लंडच्या वर्चस्वाखाली वसाहतींचं एकीकरण केलं आणि त्याला इंग्लंडनं नाव दिलंय युनियन ऑफ साऊथ आफ्रिका. लिहून घ्या हे, युनियन ऑफ साऊथ आफ्रिका. दक्षिण आफ्रिकेतील इंग्लंडच्या वर्चस्वाखालील वसाहतींचे एकीकरण केलेलं आहे आणि त्याला नाव दिलेलं आहे युनियन ऑफ साऊथ आफ्रिका. याच काळात पोर्तुगालने अंगोलाच्या भागात आपले वर्चस्व निर्माण केले. गिनी कोस्टमधील काही बेटे, मोरोक्कोचा काही भाग स्पेनच्या वर्चस्वाखाली आला. म्हणजे युरोपातील इतर राष्ट्रांनी सुद्धा आफ्रिकेमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये आपल्या वसाहती निर्माण केलेल्या आहेत. आपण आतापर्यंत युरोपीय राष्ट्रांनी आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये आपला वसाहतवाद कसा निर्माण केला ते पाहिलं. आता आशिया खंडातील महत्त्वाचं राष्ट्र म्हणजे भारत. या भारतामध्ये वसाहतवाद कसा वाढीस लागला हे आपण पुढच्या नवीन पाठामध्ये स्वतंत्ररित्या पाहणार आहोत. www.connectivism.in या वेबसाईटवर तुम्हाला प्रकरण दुसरे युरोपीय वसाहतवाद या पाठावरील 3 ते 4 ऑनलाईन टेस्ट सोडवण्यास मिळतील. त्या टेस्ट तुम्ही सोडवू शकता. अशा पद्धतीनं आपण हे प्रकरण दुसरं युरोपीय वसाहतवाद हे 4 लेक्चरमध्ये पूर्ण केलेलं आहे. वसाहतवादाचा अर्थ, स्वरूप,
त्याची कारणं आणि त्याचे परिणाम हे पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलं. दुसऱ्या लेक्चरमध्ये अमेरिका खंडातील वसाहतवाद, तिसऱ्या लेक्चरमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या खंडामधील वसाहतवाद आणि चौथ्या लेक्चरमध्ये आशिया आणि आफ्रिका या खंडातील वसाहतवाद आपण सर्वांनी समजून घेतला. पुढच्या लेक्चरमध्ये भारतामधील वसाहतवाद आपण जाणून घेऊया. आजपर्यंत शिकवलेला हा संपूर्ण पाठ तुम्हा सर्वांना समजला असेल अशी आशा करतो. धन्यवाद.